Krishna Hare
कलिया सेंद कडूपण गेले कलिया सेंद कडूपण गेले कलिया सेंद कडूपण गेले कलिया सेंद कडूपण गेले कैसे आम्हा लोपनी माने भाई काम लोपनी माने भाई बनी माने भाई पे सर्व आनंदाची सृष्टी भारी काम क्रोध लोभनी माने भाई काम क्रोध लोभनी माने भाई सर्व संसारी जन्म दे काम लोभनी माने भाई काम लोभनी माने भाई माने भाई काम लोभनी माने भाई सर्व आनंदाची सृष्टी भारी सर्व
पिकलिया सेंद कडूपन गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाचे सृष्टीधारी आठवण गेला भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टीधारी तुका म्हणे भाग या नावे म्हणी दे संसारी जन्मी दे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टीधारी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकायदान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम पिकलिया सेंद कडूपन गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व
आनंदाची सृष्टी झाली। अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण भरून आलंय। अखिल गुण निधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दिनानाथ श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निस्सिमनातून पेन होईल। जगद्गुरु तुकोबारायांच्या विजेचं औचित्य साधून प्रतिवर्षी संपन्नतेच्या दिशेने जाणारा आपला हा सुंदर असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि अशा ह्या नाम सप्ताहातील प्रथम दिनाच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून आपण सर्वजण पवित्र अशा ह्या भक्ती मंडपामध्ये उपस्थित आहात। वैकुंठवासी गुरुवर्य परमश्रद्धेय नारायण महाराज रांधवणे यांचा असणारा कृपा आशीर्वाद, पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य सुनील महाराज सोनवणे यांचं आपल्याला लाभलेलं गोड असं मार्गदर्शन आणि अधूनमधून आमचाही घेता म्हणून आम्ही भाग्यवान आहोत। सर्वांच्या चरणा रविंदावरती मी नतमस्तक होतो। गेली 61 वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेचं हे 62व्या क्रमांकाचं वर्ष आहे आणि 62व्या वर्षातील प्रथम दिनाच्या हरिकीर्तन सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गात्यातील सुंदर असा हा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर गायलेला आहे। खरं तर मला वाटलं होतं भजनी मंडळ एखादा अभंग घेतील, परंतु त्यांनी हात झटकल्यामुळे मग आम्हाला सावध व्हावं लागलं। पिकलिया सेंद कडूपण गेले। मला वाटतं ज्या वेळेला आपण 27व्या क्रमांकाचा संत कवी महिपती महाराजांचा नाम सप्ताह यात पवित्र भूमीमध्ये संपन्न केला, त्यावेळेला पूजनीय वंदनीय आदरणीय वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रदेशी गुरुजींनी ह्या अभंगाची निवड केली होती असं मला वाटतं। त्यावेळेला आम्ही 7वी इयत्तेमध्ये होतो। अभंग फार सुंदर आहे। त्या भगवंताच्या कृपेनं जीवनामध्ये प्राप्त झालेल्या एका उच्चतम असणाऱ्या स्थितीचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी आपल्या समोर खऱ्या अर्थानं ठेवलेलं आहे। तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे केले म्हणजे कैसे केले, जैसे पिकलिया सेंद कडूपण गेले। आमच्या अंतकरणातील असणारे भगवंताने विकार काढून टाकले। कोणते कोणते विकार काढले? काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे। हे विकार निघून गेले। परिणाम असा झाला, हे जग आता जगरूपानं प्रचितीला न येता ही सर्व असणारी सृष्टी आम्हाला आता भगवत स्वरूपतेच्या रूपानं प्रचितीला येऊ लागली। परिणाम असा झाला, अवघी आनंदाची सृष्टी झाली। काय झालं नेमकं? आठव नाठव गेला। आणखीन काय झालं? गेला भावा भाव। पुढे काय घडलं? झाला स्वयंमेव पांडुरंग। आणि अशी स्थिती प्राप्त झाल्यामुळे खऱ्या अर्थानं तुकोबारा म्हणतायत, हेच आमच्या जीवनातील असणारं भाग्य, यालाच खऱ्या अर्थानं भाग्य म्हणावं। तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे। आणि असं भाग्य प्राप्त होण्यासाठी संसारामध्ये जन्माला यावं लागतं। संसारी जन्मी जे याची लागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईची। अवघी आनंदाची सृष्टी झाली। दोनही पाठ आहे। अवघी आनंदाची सृष्टी झाली, त्यात सर्व आनंदाची सृष्टी झाली, असे 2 पाठ आपल्याला पाहायला भेटतात। हरिकीर्तन सेवा शृंगारित करत असताना आपल्या गावातील जुन्या पिढीचं नव्या पिढीचं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। काही भजने खाली बसलेले आहेत, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे। त्यांची सुद्धा उभी राहण्याची इच्छा आहे, पण त्यांना असं वाटतं थोडं उशिरानं आलो मग कशाला पुढे यावं, असं बहुतेकांना मला असं वाटतं। कदाचित त्यांना असं वाटत असेल म्हणून ते बसले असेल। बरं, त्यांनाही विशेष आत्माना धन्यवाद। या जुन्या पिढीतील सर्व भजनी मंडळाने आपल्या गावातील परमार्थ टिकून ठेवला महाराज, त्यांचं अभिवादन करणं हे खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य आहे। कितीही आपण आता 62व्या वर्षापर्यंत
इथपर्यंत आलो असलो, पण खऱ्या अर्थानं जो आमटी भाकरीचा आपला सप्ताह होत होता तेव्हापासून आपली चालत आलेली ही परंपरा, शाळा सुटली का आम्ही बीजेला दावतच यायचो महाराज. इथं आमटी भाकरीचा बेत असायचा बऱ्याच दिवस त्या ठिकाणी. मला वाटतं आता थोडासा बदल झाला आता आणि मला वाटतं नसुद्या कार्याला, पण आज काय आहे, हा आजही असारा मेनू आहे. मध्यंतरी कधीतरी होईल महाराज त्या ठिकाणी. म्हणून या सगळ्या जुन्या भजनी मंडळाला विशेष आत्माना धन्यवाद आहे. मृदंग साथ करण्यासाठी आपल्याच गावचे आसारे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं दोघंही आसारे उभयता परमार्थाची आसारे दिव्य पताका आपल्या खांद्यावरती घेऊन भगवत संप्रदायाचं दिव्य कार्य खऱ्या अर्थानं करतायत महाराज. असे आदरणीय आकाश महाराज हरदे, आणि त्यांचाही आपल्याला या नामसप्ताहाच्या माध्यमातून गोड असं मार्गदर्शन प्राप्त आहे. त्यांनाही विशेष आत्माना धन्यवाद. गोड मृदंगाची साथ करतायत आदरणीय मोहन महाराज शिनारे, गोड अशी संवादिनीची साथ करतायत. गायन साथ करण्यासाठी तर प्रत्यक्षामध्ये मारुती महाराज आहे. मारुतीचा नामसप्ताह आणि मारुतीच्या नामसप्ताहामध्ये मारुतीच गाण्यासाठी आहे महाराज. मारुती महाराज कदम, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे संभाजी राजे सुद्धा श्री क्षेत्र चिंचपूर वरून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आपल्याच गावातील असणारे आदरणीय ज्ञानदेव माऊली शिनारे असेल, सर्व आपलं भजनी मंडळ, यशवंत आप्पा असतील, वाणी माऊली असेल, सर्व त्या ठिकाणी विशेष आत्मानं उपस्थित आहे. चोपदाराची भूमिका पूर्णत्वाला नेणारे आदरणीय विष्णुकांतजी महाराज सोनवणे, त्यांना सुद्धा विशेष आत्मानं धन्यवाद. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी गोड अशी साऊंड सिस्टम, त्या असणारे ऑपरेटर आदरणीय गणेश महाराज हरदे, त्यांनाही धन्यवाद. पाठीमागून सुद्धा एक ऑपरेटर उपस्थित आहेत महाराज प्रभाकर महाराज, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद देतो. तुळशी वृंदावनाची सेवा करणाऱ्या माताजी, त्यांनाही विशेष आत्माना धन्यवाद. वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय हरिभक्तीपरायण पुंडलिक भाऊ हरदे या ठिकाणी हा सुंदर असे बिना सत्संगत करत आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. बरं, आईसे नमन करोनी सकळा हरी कथा करवी बोबड्या बोला, आज्ञानी म्हणोनी आपुल्या चालवी सकळ नामा म्हणे. या कार्यक्रमाचा प्रत्येक आसारा क्षण क्षण आपल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तथा युट्यूबच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवणारे आदरणीय अनुराग महाराज, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. ज्यांना कीर्तनाला येता येणार नाही त्यांना हे कीर्तन उद्या सुद्धा पाहता येऊ शकतं. बरं, त्या ठिकाणी अशी आसारी आता सिस्टम झालेली आहे. काही जण घरी बसून सुद्धा पाहत असेल, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे महाराज. जे जे मंडपामध्ये आले त्यांनाही धन्यवाद. सर्वांच्या त्यांना रविंदावरती मी नतमस्तक होतो. अभंग फार सुंदर आहे. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेले उच्चतम असणारी स्थिती आणि अशा स्थितीत वर्ण जगत ऋतुकोपरा ह्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त करत आहे. खर तर काही गोष्टी समाजाच्या समोर प्रगट करायच्या नसतात महाराज, काही गोष्टी प्रगट करायच्या नसतात. बरं, स्वतःहून स्वतःचा मोठेपणा हा समाजाच्या समोर प्रगट करायचा नसतो. आपला मोठेपणा आपण स्वतःच्या तोंडानं कधी सांगायचाच नसतो महाराज. ऐकताय ना आपण सर्वजण, मी असा आहे, मी तसा आहे, आपण असं करू शकतो, आपण तसं करू शकतो. हा मोठेपणा समाजाच्या समोर सांगणं म्हणजे हे मृत्यूच्या समान आहे महाराज. शहाणी माणसं स्वतःचा मोठेपणा समाजाच्या समोर केव्हाही व्यक्त करत नाही. ते जीवन जगताना कसं जीवन जगतायत, ज्ञानोबारांच्या ओवीप्रमाणे जीवन जगतायत. बरं, हा चातुर्य हरवी, चातुर्य हरवी काय सांगितलं पुढे, चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिसळपण मिरवी जगा माझी. ज्ञानोबारांचे शब्द आहेत. बरं, अशा पद्धतीने जीवन जगणारे स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगायचा नसतो. खरं तर जी माणसं स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगतात ते तर खऱ्या अर्थानं मृत्यूच्या समान आहे. बरं, मृत्यूच्या समान आहे मृत्यूच्या समान. हिऱ्यानं स्वतःची किंमत स्वतः सांगितली नाही महाराज, सांगितली हिऱ्यानं स्वतःची किंमत. हिरा म्हणजे रत्नामधला. बरं, हिरा रत्नामधला. तो आयरणीवर ठेवल्यानंतर त्याच्यावरती जर घणाचा प्रहार जर केला
तर तो हिरा एका वेळेला त्या आयरणीमध्ये रुतेल, परंतु तो फुटणार नाही महाराज. अमोल किमतीचा असणारा हिरा, पण तो स्वतःची किंमत स्वतः सांगत नाही महाराज. बडा बडा ही ना करे, बडान बोले बोल, रहीमन हिरा कब कहे हो, लाख हमारा मूल. श्री राम लाख हमारा मूल. हिऱ्यानं स्वतःची किंमत स्वतः कधी सांगितली नाही महाराज. त्याची किंमत करावी लागते एखाद्या रत्न पारख्यानं. तसे महात्मे सुद्धा स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगत नाही सांगत. तुकोबारांनी स्वतःचा मोठेपणा कधी सांगितला नाही मी असा आहे. त्यांचा मोठेपणा, त्यांचे विरोधक, कट्टर विरोधक, त्यांनी त्यांचा मोठेपणा सांगितला. तुकाराम तुकाराम म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णुना. प्रत्यक्षामध्ये त्यांचे असणारे विरोधक रामेश्वर शास्त्रीने तुकोबारांचं काय करावा, मोठेपणा सांगावा. ज्ञानोबारांचा मोठेपणा ज्ञानोबारांनी स्वतः सांगितला नाही महाराज. ज्ञानोबारांचा मोठेपणा इतर संतांनी वर्णन करून सांगितला. साधकाचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वभूती सुखारूपा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. त्यांचा मोठेपणा वर्णन केला शांती ब्रह्मनाथ महाराजांनी. त्यांचा मोठेपणा वर्णन केला जनाबाई महाराजांनी. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानोबारा म्हणजे ज्ञानामधले ज्ञानी, पण त्यांनी स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगितला नाही. स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगणं मृत्यूच्या समान आहे. महाभारतातील प्रसंग आपण ऐका. कौरव पांडवामधलं युद्ध ठरलं होतं महाराज. ठरलं होतं बरं युद्ध. असं युद्ध निश्चित झालं होतं. आणि कुंती मातेला आता एक गोष्ट समजली महाराज. काय गोष्ट समजली? कर्ण लढणार आहे. कोणाच्या बाजूनं? कर्ण लढणार आहे. तो कौरवांच्या बाजूनं लढणार आहे. आणि आईला आपल्या लेकराचं सामर्थ्य माहिती असतं बरं. असं ना सामर्थ्य माहिती. प्रत्येक मातेला तिच्या लेकरामधलं सामर्थ्य माहिती असतं. माता पित्यांना लेकरामधलं सामर्थ्य माहिती असतं बरं. त्याच्यामध्ये नेमकं काय बल आहे माहिती असतं ना, ते असावं सुद्धा बरं. त्या कुंती मातेला माहिती होतं कर्णामध्ये असणारं काय बल आहे. कर्ण म्हणजे कवच कुंडला घेऊन जन्माला आलेला होता बरं. असा कर्ण सर्वसामान्य नाही.
कर्ण ज्या वेळेला स्नान करण्यासाठी गंगेमध्ये जात होता, स्नान करण्यासाठी गेल्यानंतर त्यानं गंगेमध्ये प्रवेश केला की त्याच्या कटी भागाला स्पर्श करून जाणारं सर्वच्या सर्व पाणी त्याच्यातून वाफा निघायच्या महाराज. एवढं कर्णाचं काय होतं, दिव्य तेज होतं बरं. असा कर्ण आज माझ्या पांडवांच्या विरोधामध्ये लढणार, त्याचा असर कुंतीला सामर्थ्य माहिती होतं. खरं तर हा कर्ण सुद्धा कुंतीचाच मुलगा होता महाराज, पण तो काय झाला होता, कौमारी अवस्थेमध्ये तिला प्राप्त झाला होता. दुर्वासा ऋषीची सेवा केली आणि तुका म्हणे संत सेवा तेची देवा उत्तम. ते दुर्वासा ऋषी प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या दुर्वासा ऋषींनी कुंती मातेला काही मंत्र शिकवले महाराज. 5 मंत्र त्या कुंती मातेला शिकवले आणि म्हणे ज्या वेळेला गरज पडेल ही देवता तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या वेळेला कौमारी अवस्थेमध्ये तिने नेमकं मंत्र जपला. कोणता मंत्र जपला? सूर्यदेवाचा मंत्र जपला. सूर्यदेव प्रगट झाले होते महाराज. बरोबर 8:03 सूर्यदेव प्रगट झाले. बरोबर असे सूर्यदेव प्रगट झाले आणि त्या सूर्यदेवाच्या तेजातून तिला जो मुलगा झाला तो म्हणजे कोण झाला? कर्ण झाला. त्या कर्णाला पाठीमध्ये टाकलं होतं. मातृवात्सल्य भाव तिच्या ठिकाणी निर्माण झाला होता. घळघळ 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 डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि अशा लेकराला त्या गंगेमध्ये सोडलं. कुंती माता सांगत होत्या, बाळा खरं तर माझ्याच उदरातून तो अवतार धारण केला रे, पण आता मला या समाजाला जर ही गोष्ट जर समजली, कौमारी अवस्थेमध्ये मला मुलगा झाला तर मलाही खाली पाहावं लागेल आणि ज्या माझ्या वडिलांना सुद्धा खाली पाहावं लागेल महाराज. या कुंतीला दत्तक घेतलेलं होतं, कुंती भोज राजाने दत्तक घेतलं होतं. हिच्या वडिलांचं नाव पहिलं शूरसेन होतं बरं, पण हिला दत्तक घेतलं होतं कुंती भोजानं. बरं त्या कुंती भोजानं दत्तक घेतलं म्हणून तिचं नाव काय पडलं होतं? कुंती पडलं होतं. बरं पूर्वी वडिलांच्या नावावरून मुलींचे नाव असायचे. बरं पर्वतराजाची पार्वती, शबराची आसारी शबरी, तशी त्या ठिकाणी कुंती भोजाची कोण आहे? ही कुंती आहे. बरं अशी आसारी कुंती ज्या वेळेला तिला समजलं माय बाप, काय समजलं, आता हा जो कर्ण आहे त्या कर्णाला तिने सोडलं. तो कर्ण पुढे जाऊन प्राप्त झाला महाराज. कुणाला प्राप्त झाला? आधिरथाला प्राप्त झाला. बरं आधिरथाला, त्या आधिरथानं ते लेकरू आपल्या सोबत घेतलं, घरी गेला. त्याची पत्नी गर्भवती होती, तीही प्रसूत झाली, तिलाही मुलगा झाला. त्या मुलाचं नाव होतं शौन आणि हा कर्ण. दोघं जण बरोबर वाढू लागले महाराज. दोघं जण बरोबर वाढतायत. ह्या कुंती मातेला स्वतःच्या मुलाचं सामर्थ्य माहिती आहे. ती कुंती माता एक दिवस कर्णाच्या समोर गेली महाराज. ज्या वेळेला तिला समजलं आता कर्ण पांडवांच्या विरोधामध्ये आहे, त्यावेळेला त्या कुंती मातेला कर्णाला विनंती केली, कर्णा माझी तुला विनंती आहे. काय विनंती आहे? मला समजलंय तू पांडवांच्या विरोधामध्ये लढणार. हो लढणार. माझ्या पांडवांना मारू नको. बरं कर्णाने सांगितलं पांडवांना मारल्याशिवाय राहणार नाही. कुंती मातेचं विशेष असताना प्रेम अर्जुनावरती होतं. ती म्हणू लागली अरे त्यात माझ्या अर्जुनाला मारू नको. बरं कर्ण म्हणला एका वेळेला बाकीच्या चौघांना जिवंत ठेवलं पण त्याला मी सोडणारच नाही. आणि असं महाभारत युद्धाला प्रारंभ झाला महाराज. मातेला माहिती असं ना सामर्थ्य, आणि असं महाभारत युद्धाला प्रारंभ झाला. आणि आज आसारा समोरून प्रतिपक्षाकडून येणारा बाण, त्या बाणाच्या माध्यमातून धर्मराजाचा रथ आता पाठीमागे गेला महाराज. आणि अर्जुन आता धर्मराजाच्या जवळ गेला. युद्धविराम झाल्यानंतर दादा तुम्हाला काहीतरी लागलंच नाही. त्यावेळेला धर्मराजानं अर्जुनाला बोलावा, अर्जुना अरे तुझ्याकडे गांडीव नावाचं धनुष्य आहे आणि ते काय कामाचं? असं धनुष्य जर कामाचं नसेल तर जाळून टाक. धनुष्याचा अपमान झाला. धनुष्याचा अपमान झाला. आणि ज्या वेळेला धनुष्याचा अपमान झाला, खरं तर अर्जुनानं प्रतिज्ञा केली होती महाराज, जो कोणी माझ्या धनुष्याचा अवमान करेल मी त्याला जिवंत ठेवणार नाही. मग आता अवमान कुणाकडून झाला होता? स्वतःच्या भावाकडून अवमान झाला होता. आता काय केलं पाहिजे? आणि जर तसं नाही झालं तर मी स्वतः काय करणार? मृत्यूदंड घेणार. बरं अर्जुनानं स्वतःच्या हाताने चिता तयार केली होती. आणि अशी चिता तयार केल्यानंतर अर्जुन आता त्या चितेमध्ये अग्निकाष्ट म्हणजे स्वतःहून उडी मारणार होता प्रज्वलित असणाऱ्या चितेमध्ये. आणि तो अर्जुन फिरत असताना भगवंताले म्हणणे झालं काय? म्हणे माझ्या असणाऱ्या धनुष्याचा अवमान माझ्या दादाने केला आणि मी ठरवलं होतं जो कोणी धनुष्याचा अपमान करेल त्याला मी जिवंत ठेवणार नाही, नाहीतर मी सुद्धा थांबणार नाही. अर्जुनानं सांगितलं हे बघ अरे संबंधित व्यक्तीचा काय करणं, अवमान करणं म्हणजे काय करणं? संबंधित व्यक्तीचा अवमान म्हणजे त्याला अपमान करणं हे सुद्धा काय त्याच्या मृत्यूच्या समान आहे. बरं चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीचा अवमान करणं हे सुद्धा काय मृत्यूच्या समान आहे. आणि आला महाराज त्या ठिकाणी. आता अर्जुन आला धर्मराजाला म्हणू लागला काही गरज होती का तुम्हाला दूध खेळण्याची? दूध काय खेळले? अरे आम्हालाही पणाला लावलं, तुम्ही पणाला लावलं, 5 जणांची आसारी पत्नी द्रौपदीलाही पणाला लावलं आणि अवमान केलं. मला कुणाचा अवमान केला?
स्वतःच्या भावाचा अवमान केला, म्हणजे ज्यानं गांडीव धनुष्याचा अपमान केला होता त्याला मारण्याचं काय, यांना त्या ठिकाणी जी प्रतिज्ञा होती ती समजा पूर्णत्वाला गेली. पण अर्जुनानं आता चिता पेटवलेली आणि ते त्या चितेला बेडा मारत होतं. भगवंताने विचारलं आता काय झालं? म्हणे माझी पहिली प्रतिज्ञा होती जो कोणी माझ्या धनुष्याचा अवमान करेल त्याला जिवंत ठेवणार नाही, आणि माझी दुसरी प्रतिज्ञा होती जो कोणी माझ्या दादाचा अपमान करेल त्यालाही जिवंत ठेवणार नाही. बरं, मग अपमान कोणी केला? मीच केला. आता मला अग्निकाष्ठ सहन करावं लागेल. जगाचा नायक म्हणजे जसं संबंधित व्यक्तीला बोलणं हे जसं त्याच्या अपमानाच्या समान आहे, तसं आपण स्वतःहून स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगणं हे सुद्धा काय आहे, मृत्यूच्या समान आहे. बरं, आणि मग अर्जुनाला छातीला हात लावून सांगू लागला, मी या संग्रामे हरू जिंकिला. काय केलं? निवांत कवताचा टाव फोडीला. स्वतःचा मोठेपणा सांगितला आणि तो मृत्यूच्या समान आहे. स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगायचा नसतो महाराज. आज परमात्मा कृपेनं तुकोबारांना प्राप्त झालेली जी काय उच्चतम स्थिती आहे ती तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला व्यक्त का करतायत, त्याचं कारण असं आहे तर जो सिद्ध पुरुष आहे त्या सिद्ध पुरुषाचा असणारा जो अनुभव आहे तो साधकासाठी खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरत असतो. म्हणून सिद्ध पुरुषानं आपला अनुभव काय केला पाहिजे, सांगितलाच पाहिजे. महाराज, अनुभव आले अंगा सिद्ध पुरुषाचा सारा अनुभव हा साधकासाठी खरी अर्थानं मार्गदर्शक ठरत असतो. म्हणून सिद्ध पुरुषानं काय केला पाहिजे, तो अनुभव सांगितला पाहिजे. बरं, सांगितला पाहिजे अनुभव. आणि मग तुकोबाराय सांगतायत, या परमात्म्याच्या कृपेने आम्हाला असा अनुभव आला, आम्ही अशा पदापर्यंत पोहोचलो, अशा स्थितीपर्यंत पोहोचलो. कोणत्या स्थितीपर्यंत? सर्व आनंदाची सृष्टी सृष्टी झाली ती अनुभूती भगवंताच्या कृपेने आम्हाला प्राप्त झाली. कधी कधी तशी अनुभूती श्री गुरूंच्या कृपेने सुद्धा प्राप्त होते महाराज.
नाथांचे शब्द आहे, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे भोगा. अशी स्थिती आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तीन प्रकारच्या आनंदाचा विचार साधू संत मायबापांनी सांगितला. मायबाप, पहिला जो आनंद आहे तो म्हणजे विषयानंद, दुसरा जो आनंद आहे तो म्हणजे तो ब्रह्मानंद, आणि तिसरा जो आनंद आहे त्याला म्हटलं जातं प्रेमानंद. बरं, ऐकताय ना आपण सर्वजण? पहिला कोणता सांगितला? पहिला कोणता सांगितला? बरं, दुसरा कोणता सांगितला? बरं, तिसरा कोणता सांगितला? तुम्ही सांगितलं, फक्त माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. असं असतं. पहिला आनंद आहे विषयानंद. विषयानंद जो प्राप्त होतो ना, विषयानंद हा प्रयत्नातून प्रारब्धानं प्राप्त होतो. ब्रह्मानंदाचा जर विचार केला तर ब्रह्मानंद हा प्रयत्नातून प्राप्त होतो, आणि जो असणारा प्रेमानंद आहे हा परमात्म्याच्या कृपेने प्राप्त होतो. महाराज, प्रारब्ध, प्रयत्न आणि परमात्मा या तीन गोष्टीपासून तीनही गोष्टी पण सुरू होणार आहे. बरं, पहिला जो आहे त्याला म्हटलं जातं विषयानंद. विषयामधला आनंद असा आहे महाराज, तो हळूहळू काय होतो, कमी कमी होतो ना. ज्ञानोबारांना सांगावं लागलं, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, समसुख बेगराची बाहुली. विषयात जे सुख आहे ते क्षणाक्षणाला घटणार आहे. बरं, कमी 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 होत जात. दुसरं जे सुख सांगितलं आणखी साधुसंत मायबापांनी वर्णन केलं. महाराज, विषय ओढी भुलले जीवा, आता कोण करील याची नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. विषयात सुख हळूहळू हळूहळू कमी कमी होणार आहे. एका व्यक्तिमत्वाला 3 मुलं होते. बरं, 3 मुलं होते. त्या व्यक्तिमत्वाला 3ही मुलांची परीक्षा पाहायचं ठरवलं. महाराज, पहिल्याला 1 लाख रुपये दिले, कमी कशाला द्यायचे. दुसऱ्याला सुद्धा 1 लाखच दिले. बरं, मग आता दोघांना 1 लाख दिल्यानंतर तिसऱ्याला सुद्धा किती द्यायला पाहिजे? तिसऱ्याला सुद्धा 1 लाखच दिले. बरं, दिवाळीचं लक्ष्मीपूजन झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याला तिघांना सांगितलं, आता तिघांनी घर सोडायचं. बरं, तुम्हाला 1 लाख रुपये दिले ना आता, आणि पुन्हा दिवाळी सणाला तुम्ही घरी यायचं. मग या 1 लाखाचे तुम्ही किती करतायत मला जरा तुमची परीक्षा घ्यायची. बरं, 3ही मुलांना 1 लाख दिले होते. 3ही मुलं 3 गावामध्ये जाऊन स्थिर झाले होते. महाराज,
आता दिवाळ सणाला ते तिघही मुलं येतील. त्यांनी नेमकं काय केलं? वडील त्यांची आता परीक्षा पाहण्यासाठी त्यांना पाठवलं होतं. वडील त्यांची आता प्रतीक्षा करत होते. आणि तिघाच्या तिघा आले महाराज, बरोबर येऊन पोहोचले होते. लक्ष्मीपूजनाच्या अगोदर येऊन पोहोचले होते. त्यातल्या त्यात पंक्तीच्या अगोदर आले, हे सुद्धा धन्यवाद. आले महाराज असे तिथपर्यंत येऊन दाखल झाले. आणि तिथं आल्यानंतर तिघांना वडिलांनी विचारलं, सांगा 1-1 लाख तिघांना दिले होते, काय केलं? पहिल्यांदा सांगितलं, सांगू का बाबा, जे 1 लाख होते ना ते 1 लाख ते गेले, पण वरून मी आसारा 70,000चं कर्ज करून आलो. बरं आहे ना, अशा हळू काय केले ते संपून गेले महाराज. त्याला काय समजा, विषय आनंद समजा. दुसरा जो होता तो म्हणला, बघा बाबा, तुम्ही 1 लाख दिले होते, 1 लाखची 1 लाख पुन्हा पाठीमागे घेऊन आलो. तो काय समजा, ब्रह्मानंद समजा. त्यानं काय ठेवला? स्थिर ठेवले महाराज, स्थिर ठेवले, वाढवले नाही आणि कमी केले नाही. आणि तिसऱ्याला विचारलं, तू काय केलं रे? तो म्हणला, तुम्ही 1 लाख दिले होते, पण मी तिथे गेल्यानंतर काय केला? चांगला व्यापार केला, परिणाम असा झाला, त्या 1 लाखाचे आता किती झाले? 2 लाख झाले. हे बघा, मी 2 लाख घेऊन आलो. बरं, पहिला जो होता तो काय समजा, विषयानंद समजा. त्यानं घटवले, विषयातलं सुख घटत जातं. दुसरा जो होता त्याला ब्रह्मानंद समजा, तो स्थिर राहतो. आणि तिसरा जो आहे त्याला प्रेमानंद समजा, म्हणजे भगवत नामचिंतनाचा आनंद समजा. तो काय होतो? वाढत जातो. माझ्या मनाचं नाही, तुकोबारा म्हणताय, सुख घडो घडे आणि परिणाम असा झाला, त्या आनंदाचा परिणाम अवघी तथा सर्व आनंदाची सृष्टी झाली. पण हे सर्व करत असताना केलं काय? तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी भगवंतानं तुमच्यावरती कृपा केली म्हणताय. तुम्ही म्हणतात अवघी आनंदाची सृष्टी झाली, पण ती सृष्टी तुम्हाला आनंदमय दिसण्यासाठी तुम्ही काहीतरी केलं असेल ना. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, भगवंताच्या कृपेनं 3 गोष्टीचा त्याग केला महाराज. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे. परमार्थामध्ये हे 3 जण घातक आहे. बरं, कोण कोण? काम, क्रोध, लोभ. गावामध्ये सुद्धा 3 जण घातक आहे. बरं, चोरी करणारा, चाडी करणारा आणि शिंदळकी करणारा, हे 3 जण गावाच्या हितासाठी खऱ्या अर्थानं घातक आहे. शरीराचा जर विचार केला तर शरीरामध्ये 3 गोष्टी, कफ, वात, पित्त, याचं असंतुलन झालं का ते सुद्धा खऱ्या अर्थानं काय आहे? घातक आहे. आणखीन जर पाहू जर गेलं देशाच्या दृष्टिकोनातून 3 गोष्टी घातक आहेत महाराज. पहिली गोष्ट म्हणजे देशाच्या दृष्टिकोनातून भ्रष्टाचार घातक आहे. दुसरी, देशाच्या दृष्टिकोनातून जर विचार जर केला तर पाहू जर गेलं तर व्यभिचार करणं हे सुद्धा त्या देश दृष्टिकोनातून काय आहे? घातक आहे. आणि त्याच्या पुढे पाहिलं तर हिंसाचार करणं हे सुद्धा देश दृष्टिकोनातून काय घातक आहे. तसं परमार्थाच्या दृष्टिकोनातून काम, क्रोध, लोभ या 3 गोष्टी फार घातक आहे. मोठ्या मोठ्यांना या कामानं नडवलं महाराज, अनेकांना नागवलं. सांगावं लागलं. नाथांनी एका भारुडामध्ये वर्णन केलं. बरं, कामाची कोतवाल त्याने
कामाची कोतवाल त्याने नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भै नागी त्यासी, क्रोधाग्नी फौजदार तो हा मिळाला त्यासी. विश्वामित्र एकदा प्रवास करण्यासाठी निघाले. काही सैन्य त्यांच्या सोबत होतं आणि असा प्रवास करता 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 ते आता जाऊन पोहोचले. महाराज कुठं जाऊन पोहोचले? वशिष्ठांच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचले. असा छोटासा वशिष्ठांचा आश्रम आणि त्या आश्रमामध्ये गेले. वशिष्ठांनी विश्वामित्रांचा आदरातिथ्य केलं. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने, एका जनाधनी जाणे इच्छिले ते पूर्वी. आणि ते विश्वामित्र म्हणू लागले, माझ्यासोबत सैन्य आहे आणि तुम्ही जरा आमच्या भोजनाचा प्रबंध करा बरं. वशिष्ठ म्हणले, काळजी करू नका, तुमचं किती सैन्य असू द्या, मी तुमच्या भोजनाचा प्रबंध करतो बरं. विश्वामित्र म्हटले, अहो एवढी तुमची छोटीशी झोपडी, इथं तुम्ही एवढ्याचा स्वयंपाक कसा बनवणार? काळजी करू नका, भगवंताच्या दयेनं मला एका गोमाता प्राप्त झालेली आहे. ती कामधेनू आहे आणि जिचं नाव नंदिनी आहे बरं. ती नंदिनी सर्व काही देते. आणि परिणाम असा झाला, सर्वांना भोजनासाठी बसवलं. नंदिनीला वशिष्ठांनी समोर आणलं आणि तिला आव्हान केल्याबरोबर तिच्या उदरातून असे पक्वानांना भरलेले ताट बाहेर आले. महाराज सगळेजण जेवून काय झाले? तृप्त झाले. विश्वामित्र म्हणले, ही काय तुमच्याकडे शोभत नाही, मला देऊन टाका बरं. असं बऱ्याच वेळेला घडतं महाराज, घडतं ना. विश्वामित्र म्हणले, माझ्या बरोबर सैन्य आहे, ही गोमाता मला देऊन टाका. वशिष्ठांनी सांगितलं, ही गोमाता मला तुम्हाला देता येणार नाही, ही कामधेनू आहे आणि ही मला प्राप्त झालेली आहे, ही मला तुम्हाला देता येणार नाही. आणि असे विश्वामित्र लोभ निर्माण झाला बरं. काम क्रोध लोभाचा विचार आपण करतो ना, लोभ निर्माण झाला. लोभ निर्माण झाला. कशाचा लोभ निर्माण झाला? गोमातेचा. आणि अशा गोमातेला सोडण्यासाठी विश्वामित्र गेले. त्या गोमातेच्या पोटातून हजारो सैन्य बाहेर आलं. महाराज जिच्या पोटातून पक्वान बाहेर येतं तिच्यातून सैन्य बाहेर येणार नाही का? आणि अशा सैन्यानं विश्वामित्राचा काय केला? पराभव केला. विश्वामित्र निघून गेले आणि जाता जाता मनामध्ये विचार केला, म्हणे अरे 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 धिक माझ्या जीवनाचा, माझ्या अंतकरणामध्ये लोभ निर्माण झाला. आपण तपश्चर्या केली पाहिजे. आणि तो लोभ घालवण्यासाठी 20,000 वर्षाची तपश्चर्या केली. महाराज 20,000 वर्षाची तपश्चर्या केली आणि त्यांची 20,000 वर्षाची तपश्चर्या पूर्णत्वाला गेली. आणि इंद्राला वाटलं आता आपली खुर्ची खाली व्हायला एखाद्या वेळेस वेळ लागायचा नाही, कारण मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इंद्राला वाटलं आपली खुर्ची खाली करावं लागेल. आणि मग इंद्रानं त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी तिथे एक अप्सरा पाठवली. महाराज तिचं नाव त्या ठिकाणी मेनका आहे बरं. मेनका तिथपर्यंत आली, ती अप्सरा आली. आणि अशा अप्सरेला पाहिलं महाराज, ज्यांचं 20,000 वर्षाचं तप आहे. आणि त्या विश्वामित्रांनी ज्या वेळेला त्या अप्सरेला पाहिलं, तिथं सौंदर्य पाहिलं आणि आता कामाला प्रवेश केला. आणि परिणाम असा झाला, तिच्याबरोबर संग केला आणि त्यांच्यापासून जी मुलगी झाली तिचं नाव शकुंतला ठेवलं बरं. शकुंतला ठेवलं. पुन्हा मनामध्ये विचार केला, म्हणे अरे पट्ट्यानं लोभ जिंकवण्यासाठी काय केलं? 20,000 तपश्चर्या केली, पण आता मला कामानं पछाडलं. हा काम अनेकांना अधोगतीला आणतो बरं, आणतो ना, अनेकांना अधोगतीला आणतो. भगवंताला प्रश्न विचारला अर्जुनाला बरं गीतेमध्ये. अर्जुन वाच अचकेन प्रयोक्तायं पापं चरित पुरुषाः अनच्छन्नापि वाष्णैव बलाधीव नियोजितः. हे देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंसे, मार्ग सांडोनी अनारसे देखत दाय. देवा चांगली चांगली माणसं, पारमार्थिक जीवन जगणारी सुद्धा माणसं काही वेळेला ती अधोगतीला आलेले पाहायला भेटतात बरं. भेटतात ना, भेटतात पाहायला. कशामुळे हे घडतंय? आणि मग भगवंतांनी त्याचं उत्तर दिलं. श्री भगवान वाच कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव. हे सर्व काय? कामामुळं, क्रोधामुळं आणि लोभामुळं. ज्ञानोबाराने तर सांगितलं, हे ज्ञान निधीचे भुजंग विषय मार्गीचे मांग. हे ज्ञान नदीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारकजे. ज्ञानोबारांचे शब्द आहे. आणि मग विश्वामित्रांनी विचार केला, आता मी निवाडा का
लोभ माझ्याकडे आहे म्हणून मी 20 वर्ष तपश्चर्या केली. आता काम आहे, आता काम घालवण्यासाठी 20 वर्ष तपश्चर्या. पुन्हा 20 वर्ष तपश्चर्या केली महाराज. पुन्हा इंद्राला भय वाटू लागलं महाराज, कारण खुर्ची कुणाला सोडायला वाटत नाही ना. पुन्हा इंद्रानं अप्सरा पाठवली महाराज. अशी अप्सरा रंभा ज्या वेळेला समोर आली आणि अशा रंभेवरती आता विश्वामित्र रागवले महाराज, क्रोधिष्ठ झाले, डोळे लालबुंद केले, पुन्हा शांत झाले. 20,000 वर्ष तपश्चर्या केली, माझा काम गेला पण क्रोध शिल्लक आहे ना. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज. मग 3 गोष्टी गेल्या, काम, क्रोध, लोभ निमाले ठाईची. आणि एवढे वंदनीय झाले, एवढे वंदनीय झाले, ते प्रत्यक्षामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींचे काय झाले, गुरु झाले महाराज. झाले ना गुरु. पण ह्या 3 गोष्टी त्यांना पहिल्या काय कराव्या लागल्या, सोडाव्या लागल्या. अशा 3 गोष्टी खऱ्या अर्थाला काय आहे, घातक आहे. तुकोबारा म्हणतात, आम्हाला आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. ही सर्व आसारी सृष्टी आम्हाला आनंदमय दिसायला लागली, सर्व आनंदाची सृष्टी झाली. पण त्यासाठी भगवंताच्या दयेनं आमच्या जीवनामध्ये स्थित्यांतर घडलं. कसं स्थित्यांतर घडलं, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, परिणाम सर्व आनंदाची सृष्टी झाली. पण हे काम गेलं, क्रोध गेला, लोभ गेला, कशा पद्धतीने गेला त्यासाठी दृष्टांत दिला पहिल्या चरणामध्ये. तैसे केले, तैसे आम्हा केले, कैसे केले, पिकलिया सेंद. सेंदड आपल्याला माहिती आहे महाराज, आहे ना सेंदड माहिती आहे, चांगलं माहिती आहे, सेंदड माहिती आहे ना आपल्याला. मला वाटतं बाजऱ्याच्या काळामध्ये ते बाजऱ्याच्या काढणीच्या वेळेस ते सेंदड सापडतं, बरोबर आहे ना. आता त्याची संख्या थोडी कमी झाली, पण पूर्वीच्या काळी जरा जास्त असायचे ना. ते जे सेंदड आहे ना, ते पिकलं की काय, खाली वाकून पाण्याची गरज नाही महाराज. आहे का खाली वाकून पाण्याची गरज नाही. खरा मालक खाली वाकून पाहतच नाही महाराज. खरा मालक चालता चालता काय करतो, त्याला असा धक्का देतो, पायाने धक्का देतो. त्याला धक्का दिल्यानंतर ते जर देठातून जर बाजूला जर झालं का समजून घ्यायचं ते काय झालं, पक्व झालं. बरोबर आहे ना. तसं परमार्थिक दृष्टिकोनातून सुद्धा आपण जसा आसार ते सेंदड त्या वेलाला सोडून देतं महाराज. जसा जो परमार्थिक दृष्टिकोनातून पक्व झाला तो सुद्धा काही क्षणामध्ये संसाराचा देठ सोडून देतो, बाजूला होतो. आपले देठ सगळ्यांनी चेक करून घ्या. आपले देठ फार मजबूत आहे महाराज, आहे ना मजबूत, फार पक्के आहे. पाटील कसे आहे आपले देठ, फार मजबूत आहे. बसा बरं त्या ठिकाणी आहे ना, सगळे आपण आहोत ना महाराज त्या ठिकाणी. ती स्थिती आपल्याला प्राप्त होणं, तुमचं काय ना आमचं काय सगळ्यांचं सारखंच आहे महाराज. ती स्थिती प्राप्त होणं फार कठीण आहे, दुर्लभ असारी स्थिती आहे महाराज. ती पक्वता त्या सेंदडाच्या ठिकाणी येते. पण ते सेंदड पक्व होत असताना त्याला 3 गोष्टी बदलाव्या लागतात. बरं, काय काय बदलावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे ते सेंदड आहे ना, त्या सेंदडाला त्याच्यामधला असारा हिरवटपणा घालावा लागतो महाराज. हिरवटपणा म्हणजे काम समजा, कारण हिरवं सेंदड गोड लागत नाही. लागतं का गोड, नाही लागत. त्याला पहिला हिरवटपणा सोडावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला त्याच्यामधला कडवटपणा सोडावा लागतो. बरं, म्हणजे कडवटपणा गेला म्हणजे त्याच्यामधला लोभ गेला. आणि तिसरी गोष्ट आहे का, त्याला त्याच्यामधला असारा जो टणकपणा आहे तो टणकपणा घालावा लागतो. तो म्हणजे काय समजा, काम क्रोध लोभ हिरवटपणा टणकपणा आणि कडूपणा हे त्याचा असारा प्रतीक आहे. एकदा या 3 गोष्टी निघून गेल्या का काय प्राप्त होते, पक्वता प्राप्त होते. जसं सेंदडामध्ये 3 अवस्था सेंदडाला पुढे जावे लागतात, तशा पद्धतीनं तुकोबाराय म्हणतात, पिकलिया सेंद कडूपण गेले. त्याच्यामधला असारा कडूपणा निघून गेला महाराज. आपल्यामधला सुद्धा कडूपणा निघून जावा. बरं, आपण सुद्धा काय व्हावं, शुद्ध व्हावं. कामाचा कडूपणा, क्रोधाचा कडूपणा,
लोभाचा कडूपणा, षडविकाराचा असारा कडूपणा, हे सगळं आपल्यामधलं निघून गेलं पाहिजे. अरे आणि तो बदल झाला त्याच्यामध्ये. तात्पुरता बदल महत्वाचा नाही महाराज, कायम स्वरूपाचा बदल महत्वाचा आहे. बरं सप्ताह आला का मग तो बदल होतो, पुन्हा पुढे गेलं का जैसे ते होता, त्याला तात्पुरता बदल समजा. पण आपण कायम स्वरूपी जर बदललो, अरे सेंदाळामध्ये जो बदल झाला तो कायम स्वरूपी बदल झाला. बरं कायम स्वरूपी बदल कसा? एकदा आपण लाकूड पेटून दिल्यानंतर, ते जळल्यानंतर, त्याचा कोळसा झाल्यानंतर पुन्हा त्याच्यापासून लाकूड होऊ शकत नाही महाराज. म्हणजे तो त्याच्यामधला काय झाला? कायमचा बदल झाला. एकदा परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं झाल्यानंतर पुन्हा तो परिस काय तो सोनं झालेला जो लोखंड आहे तो पुन्हा लोखंड स्थितीला येऊ शकत नाही. हाही दृष्टांत कमी वाटला असावा. एकदा दुधाचं दही झाल्यानंतर पुन्हा त्याचं दूध तयार करता येतं का? येतं का तयार करता? नाही ना तयार करता येत. आणि आणखीन सोपा दृष्टांत आहे का? ऊसाची लागवड आपण करतो महाराज, करतो ना, ऊसाची लागवड करतो आणि तो ऊस तोडणीसाठी कारखान्याचे मजूर येत आहेत आणि तो ऊस घेऊन जातात महाराज. आणि तो ऊस कारखान्यामध्ये गेल्यानंतर त्याची काय तयार होते? काय तयार होते? साखर तयार होते ना, ऊसाची साखर तयार होते. एकदा ऊसाची साखर तयार झाली का पुन्हा साखरेचा ऊस तयार करता येत? साखरेचा नोव्हे ऊसा, ऊसाची साखर तयार होणे कायमचा बदल. लाकडाचा कोळसा तयार होणे कायम स्वरूपाचा बदल. अरे दुधापासून दही तयार होणं कायम स्वरूपाचा बदल. परिसाच्या संघानं लोखंडाचा सोनं होणं कायम स्वरूपाचा बदल. तसं आसार ह्या सेंदळामध्ये सुद्धा जो बदल झाला तो कायम स्वरूपाचा बदल झाला. पिकलिया सेंद कडूपण गेले. आपल्यातलाही कडूपणा जर घालायचा असेल तर काही गोष्टी साधू संत महात्म्याने सांगितल्या. लोखंडाला त्याचा लोखंडपणा घालण्यासाठी त्याला कुठं जावं लागलं? परिसाच्या संगतीत जावं लागलं. तसं आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपला हिरवटपणा, टणकपणा, कडवटपणा जर घालायचा असेल आणि कायम स्वरूपाचा जर बदल जर करायचा असेल तर आपल्याला सुद्धा त्या सरसंघामध्ये जाणं फार महत्वाचं आहे मायबाप. त्या सरसंघामध्ये जे जे गेले त्यांच्या जीवनाचा काय झाला? उद्धार झाला. त्यांचा उद्धार झाला महाराज. सतसंग उद्धाराला कारण ठरत असतो. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती ने पंते. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगत जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. पावसाचा पडलेला थेंब जर ओंजळीमध्ये जर घेतला तर तो पिण्याच्या योग्यतेचा आहे. तो तासारा पावसाचा थेंब जर घाणीवरती पडला तर पाहण्याच्या योग्यतेचा नाही. तो जर तापलेल्या तव्यावरती जर पडला तर त्याचं बाष्पीभवन होऊन त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच जर सर्पाच्या मुखामध्ये जर पडला तर त्याचं विष तयार होतं.
आणि तोच जर पावसाचा थेंब जर भाग्यवान जर असेल, स्वाती नक्षत्रामध्ये असेल आणि तो शिंपल्यामध्ये जर पडला तर त्याचे काय तयार होतात? मोती तयार होतात महाराज. एकच असणारा पावसाचा थेंब संग बदलला, परिणाम बदलला. म्हणून जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे महाराज. कुसंग जीवनामध्ये टाळला पाहिजे, विसंगती भोगावी लागते आणि सरसंगती ही करावी लागते. हा कडवटपणा, हा हिरवटपणा आणि आपल्या ठिकाणचा असा टणकपणा जर घालायचा असेल तर आपण काय करा? त्या सत्संगामध्ये जावं महाराज. आणि तो सरसंग भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतो. बिनु सत्संग विवेक ना होई, बिनु सत्संग विवेक ना होई. राम कृपा बिनु सुलभ न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई. रघुपति होतो. पुरुषार्थानं बऱ्याच गोष्टी प्राप्त होतील बरं, पण सत्संग प्राप्त होण्यासाठी काय लागते? परमात्म्याची कृपा लागते. पुरुषार्थानं काय काय भेटेल? तात मिले पुनिमात मिले, सुत भ्रात मिले जुबती सुखदायी, हे राज मिले गजराज मिले, सब साज मिले मन वंचित पाई, लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले वैकुंठ की जाई, हे सुंदर और मिले सबही पर, संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई. सत्संग जीवनामध्ये फार महत्वात आहे. ते संत जीवनामध्ये आपल्याला दिशा दाखवतात बरं. एकदा 5 पांडव असे वनामध्ये बसलेले होते. 9:15 वाजले होते. ऐका सर्वजण, असे 5 जण बसलेले आहे. म्हणजे चर्चा चालली, लगेच पंक्तीला बसले असं नाही बरं. सर्वजण ऐका. असे 5 जण बसलेले असताना तिथे एक महात्मा आले बरं. त्या महात्म्याचा चेहरा जरा उदास होता. धर्मराजाने विचारलं, का तुम्ही दुःखी आहात? त्यावेळेला त्या महात्म्यानं सांगितलं, म्हणे मी ज्या वेळेला यज्ञ करतो, यज्ञ पेटवण्यासाठी ते आरणीचं काय केलं जातं? मंथन केलं जातं. त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होतो बरं. काडी लावून यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित केला जात नाही बरं. आणि असं ती जी माझी आरणी आहे एका हरणाला पळवली. माझी तेवढी आरणी आणून दिली तर बरं होईल. 5ही पांडव हरणाचा पाठलाग करत होते. हरण पुढे पळत होतं. 5ही पांडव त्याचा पाठलाग करत होते. असा पाठलाग करता 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 ते हरण असं एका दरीमध्ये निघून गेलं महाराज. 5ही जणांना तहाना लागल्या होत्या. सर्वजण व्याकुळ झाले होते बरं. तहाण्याने व्याकुळ झाले होते. कोण पाणी आणील, कोण पाणी आणील. इतक्यामध्ये खालून काय पक्षी वरती येताना दिसले महाराज. मग त्याच्यावर अंदाज लावला, खाली हिरवळ दिसते, पक्षी वरती येत आहेत, याचा अर्थ खाली काय असलं पाहिजे? पाणी असलं पाहिजे बरं. काही गोष्टी अंदाजानं अनुमान प्रमाण त्या ठिकाणी असतात बरं. ज्या वेळेला या 5 पांडवांसाठी अज्ञातवास होता ना, त्यावेळेला सगळ्या कौरवांची सभा भरली महाराज. या पांडवांना शोधायचं कुठं? आणि मग त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं होतं, ज्या गावामध्ये वेदाचा मंत्र घोष सुरू आहे, ज्या गावामध्ये सरसंग सुरू आहे, जिथं प्रवचन सुरू आहे, जिथं सदैव भजन सुरू आहे, त्या गावामध्ये तुम्हाला सुरू वाटेल त्या गावामध्ये निश्चित पांडव असले पाहिजे बरं. कारण काही गोष्टी अनुमानानं ओळखायच्या असतात बरं. तसं पक्षीवरती आला याचा अर्थ इथं पाणी असेल. नकुल गेला पाणी आणण्यासाठी, नकुल गेला बरं. नकुल गेला तो पाठीमागा आलाच नाही. सहदेव म्हणला मी त्याला पाहून येतो. सहदेव गेला, तोही पाठीमागा आला नाही महाराज. नंतर त्याच्या पाठोपाठ अर्जुन गेला, अर्जुनही पाठीमागा आला नाही. नंतर त्याच्या नंतर भीमनारा गेले, तेही मागे आले नाही. अरे गेलेले माझे 4 भावंड काय येत नाही? म्हणून आता जे धर्मराज आहे ना युधिष्ठिर, त्यांचा अंतःकरण धस्य झालं ना. असे युधिष्ठिर आता त्या भावांच्या शोधार्थ निघाले. आणि अशा भावांच्या शोधार्थ निघालेले जे धर्मराज युधिष्ठिर आहे, त्यांनी पाहिलं महाराज
असं तळ्याच्या किनाऱ्याला चारही भावांचे प्रेत पडलेले होते. तिथं धर्मराज युधिष्ठिर गेले आणि चारही भावांना पाहिल्यानंतर त्यांना मृत अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर सहज धर्मराजाच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. धर्मराज रडू लागले, अरे असा कोणता अपराध माझ्या भावंडांनी केला असेल त्यांना मरावं लागलं, कोणता अपराध केला असेल माझ्या भावंडांनी. धर्मराजाचं हृदय एका व्यक्तिमत्वानं पाहिलं आणि ते व्यक्तिमत्व बोलू लागलं, त्यांनी माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं म्हणून माझ्या शापाला त्यांना मारावं लागलं. कुठून आवाज आला म्हणून धर्मराजानं असं वरती पाहिलं, झाडावर असं एक व्यक्तिमत्व बसलं होतं. बरं, धर्मराजांना दोन हात जोडले, आपण कोण आहात? ते व्यक्तिमत्व खाली आलं. मला प्रश्न विचारला ना, मी कोण आहे? मी प्रत्यक्षामध्ये यक्ष आहे. यक्ष आहे? माझ्या भावाने कोणता अपराध केला जरा सांगा. म्हणे हे जे तुझे जे भाऊ आहे ना, त्यांनी माझ्या परवानगी केली, माझं जे तळ आहे हे तळ माझ्या स्वमालकीत आहे आणि यांनी त्या तळ्यामधलं पाणी त्याचा काय केला, वापर केला आणि त्या तळ्यामधलं ते पाणी घेऊन चालले होते. माझ्या परवानगी केली जे सगळं घडलं म्हणून मी त्यांना शाप दिला, म्हणून चौघांना मारावं लागलं. बरं, धर्मराज म्हणू लागले, मग आता माझ्या भावांना जिवंत करण्यासाठी मला काय करावं लागेल? यक्षानं सांगितलं, म्हणे तुमच्या भावाला जिवंत करण्यासाठी मी तुम्हाला काय प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाची उत्तरं जर तुम्ही दिली तर निश्चित मी तुमच्या या भावांना जिवंत करणार. पण लक्षात ठेवा, याच्यामधले फक्त दोघंच जिवंत करणार. बरं, मग तुम्ही मला अगोदर सांगून ठेवा नेमकं कोण जिवंत करायचे. चौघांचे प्रेत पडले होते ना, भीमदादा, अर्जुन, नकुल आणि सहदेव. आता एखाद्यानं जर आपल्याला जर हा प्रश्न केला असता तर आपण कोणाला जिवंत करा म्हटलो असतो? बरं, साधा अंदाज लावा, कोणाला जिवंत करा म्हटलो असतो? साहजिक आहे ना महाराज, आपण काय म्हटलं असं, माझे जे सख्खे भाऊ आहे ना त्यांना जिवंत करा. पण धर्मराजाचं अंतःकरण होतं महाराज, धर्मराजानं दोन हात जोडले आणि ते धर्मराज यक्षाला म्हणू लागले, हे बघा, कदाचित तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती मी जर यथोचित जर उत्तर जर दिलं आणि त्याच्यावरती जर तुम्ही जर प्रसन्न जर झाले आणि त्या माध्यमातून जर तुम्ही माझ्या भावंडांना, दोन भावंडांना जर जिवंत करणार असाल तर हे जे नकुल आणि सहदेव आहे ना, हे माझे सावत्र भाऊ आहे, यांना जिवंत करा. यक्षाला मोठं आश्चर्य वाटलं, म्हणे सावत्र भावाला कसं जिवंत करायचं भाऊ? त्यावेळेला त्या धर्मानं उत्तर दिलं. धर्म म्हटला, माझी जी आई आहे कुंती आहे आणि यांची जी आई आहे ती माद्री आहे. बरं, ज्या वेळेला माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, माझ्या वडिलांना शाप प्राप्त झाला होता आणि असा शाप माझ्या वडिलांना प्राप्त झाला होता, काम भावनेने पीडित होऊन पत्नीच्या जवळ जर जाशील तर तुझा काय होईल? मृत्यू होईल. आणि एक दिवस माद्री मातेचं सौंदर्य पाहून माझे वडील तिथपर्यंत गेले आणि माझ्या वडिलांनी स्पर्श केल्याबरोबर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आणि माझ्यामुळे माझ्या सौभाग्याचा मृत्यू झाला असं समजून माद्री माता त्यांच्या बरोबर आता सती जाण्यासाठी निघाली. बरं, आणि ज्या वेळेला ती सती जाण्यासाठी निघाली त्यावेळेला त्या सती जात असताना तिनं आता धर्माला जवळ घेतलं होतं आणि दोन हात जोडून माद्री धर्माला विनंती करत होती, धर्मा, अरे जसं प्रेम तू भीमावर आणि अर्जुनावरती करतो ना तसं प्रेम माझ्या नकुल आणि सहदेवावरती कर. बरं, मी माद्री मातेला शब्द दिलेला आहे, मला ते दोन भाऊ जिवंत करावे लागतील. तर तुम्ही या प्रश्नाची उत्तर जर तुम्हाला जर मान्य असतील तर तुम्ही ते माझे दोन भाऊ जिवंत करा. धर्मराजाचे शब्द ऐकले, यक्ष प्रसन्न झाला. तो म्हणला, दोन नाही, आता तुमचं अंतःकरण पाहून मी तुमचे चारही भाऊ काय करेल? जिवंत करेल. बरं, आणि मग आता पहिला प्रश्न विचारलेला आहे, पृथ्वीपेक्षा क्षमाशील ह्या जगाच्या पाठीवर कोण आहे? खरं तर पृथ्वी सुद्धा क्षमा करते ना, क्षमा करते महाराज. एवढे आपलं तिच्यावर पाऊल ठेवतो, आपण ठेवतो ना पाऊल. आता गर्दीतून जर एखादा उठलं आणि एखाद्याचा पाय जर दुसऱ्याला लागला, ते फार प्रेमानं पाहतं ना. तपश्चर्याचं बळ कमी पडतं, नाही तर समोर त्याला जाळून खा करण्याची त्याची क्षमता असते. बरं, असं होऊ शकतं महाराज, होऊ शकतं. पण पृथ्वीवरती आपण किती वेळेला पाऊल ठेवतो पण पृथ्वी माता केव्हा आपल्यावरती रुष्ट झाली नाही. आणि अशा धर्मराजाला प्रश्न विचारला, पृथ्वीपेक्षा सुद्धा क्षमाशील कोण आहे? त्या क्षणाला धर्मराजानं उत्तर दिलं, पृथ्वीपेक्षा सुद्धा क्षमाशील असणारी आई आहे. बरं, आई आहे. धर्मराजानं दिलेलं उत्तर आहे. पुढला प्रश्न विचारला, म्हणे आकाशापेक्षा सुद्धा व्यापक कोण आहे? धर्मराजाचं उत्तर आहे, आकाशापेक्षा सुद्धा व्यापक पित्याचा असणारा अंतःकरण आहे. त्याच्या पुढे प्रश्न विचारला, शाण्या माणसानं मार्गस्थ होत असताना कोणत्या मार्गाने चालावं? ज्या मार्गाने साधू संत मायबाप गेले त्या मार्गाने चालावं महाराज. काय आहे या जगताची दिशा? आणि मग त्यांनी सांगितलं, संत हेच केवळ आणि केवळ जगताची दिशा आहे महाराज. ते आपल्यालाही दिशा देत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला घडवत आहेत. असा सतसंग भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतो आणि तो सतसंग प्राप्त झाला पांडुरंगाच्या कृपेनं. तैसे आम्हा गेले पांडुरंगे. त्या सतसंगामध्ये गेल्यानंतर आमचा कडवटपणा निघून गेला. कशा पद्धतीनं पिकलिया सेंद पडून गेले
तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे केले म्हणजे कैसे केले, काम क्रोध लोभ निमाने ठाईचे, त्याचा परिणाम असा झाला सर्व आनंदाची सृष्टी झाली. आता काम गेला, आता क्रोध गेला, आता लोभ गेला, आणखीन काय काय गेलं, आठवई गेला आणि नाठवई गेला, भावाभावही निघून गेला आणि प्रत्यक्षामध्ये तो स्वयमेव पांडुरंग परमात्मा झाला. तो भाव व्यक्त करत असताना तुकोबारांचे शब्द आहे. आठवण आठव गेला साठी एकदा टाळी वाजवा महाराज. म्हणजे याचा अर्थ एवढ्या तुळशी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. बरं, तुळशीच्या मंजुळाचा हार फक्त पंढरपुरामध्येच आपल्याला पाहायला भेटतो महाराज. आणि असा दुर्लभ असणारा हार त्यांनी तयार केला. त्याच्या पाठीमाग त्यांचे परिश्रम, महाराजांचे परिश्रम आणि विशेषत्वानं त्यांच्या मातोश्रीचे परिश्रम आहे. बरं, विशेषत्वानं त्यांना धन्यवाद आहे. आठवण खाल्ल्या हाडाचा तर विसरच पडला महाराज ना. आता इथून पुढे याचा आठव होईल. आठव नाठव गेला भावा भाव. काम क्रोध लोभ निघून गेल्यामुळं झालं काय, मी फक्त देह आहे याचा आठव संपून गेला आणि मला विस्मरण झालं होतं मी खऱ्या अर्थानं कोण आहे, शिव स्वरूप आहे. तोही नाठव आता निघून गेला. आठव नाठव गेला आणि तो गेला पुन्हा पुढे गेला भावा भाव. आणि प्रत्यक्षामध्ये झाला स्वयंमेव पांडुरंग. आणि खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातील आसारी आता दशा निघून गेली महाराज. कोणती दशा निघून गेली? जीव दशा निघून गेली. आणि माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भाग्य प्राप्त झालं. बरं, कोण कशाला भाग्य म्हणेल, कोण कशाला भाग्य म्हणेल काय सांगता यायचं नाही महाराज. भाग्य
कोण कशाला भाग्य म्हणेल? ऐकताय ना सर्वजण, कोण कशाला भाग्य म्हणेल? एखादा म्हणेल पहिल्या पंक्तीला बसलो, पहिल्याच बाजूने बसलो, वाढवी करणारा वाडका तिथं आला, मी भाग्यवान आहे, असं होऊ शकतं? तो भाग्यवान नाही महाराज. खरं भाग्य ऐका. दोन प्रकारच्या भाग्याचा विचार साधू संत मायबापांनी सांगितला. एक इहलोकाचं भाग्य आणि दुसरा असं परलौकिक भाग्य. बरं, इहलोकाच्या भाग्याचा विचार जर केला, एखादा म्हणून माझा बँक बॅलन्स फार आता वाढला, मी धनवान झालो म्हणून मी भाग्यवान आहे, पण ते भाग्य शाश्वत नाही महाराज. केव्हा निघून जाईल काय सांगता येत नाही. येत असताना कसं येतं महाराज? नारळातल्या पाण्यासारखं येतं आणि जाताना कसं निघून जातं ते सुद्धा आपल्याला कळत नाही. या भाग्य या धनाचा न धरी विश्वास, हे तो तरुवर छाया. जशी धनाची सावली चंचल आहे महाराज, ती एका जागेवरती स्थिर राहत नाही, तशा पद्धतीनं लक्ष्मी सुद्धा धन सुद्धा एका जागेवर थांबत नाही महाराज. असा असार धन. एखादा म्हणेल मी धन प्राप्त झालं म्हणून भाग्यवान, पण तुकोबारा सर्वांना सांगतात बरं, सवे नाही रे नाही रे, सवे नाही रे नाही रे, सवे नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही रे, लंगोटी धन मिळावी जे कोट्या एखादा म्हणेल मला चांगली पत्नी प्राप्त झाली म्हणून मी भाग्यवान आहे, बरं असं वाटू शकतो. त्या लग्नविधीच्या वेळेला असा अंतरपाठ धरतात मला, धरतात ना, आपण बऱ्याच जणांचे साक्षीदार आहोत, धरतात ना अंतरपाठ, असा अंतरपाठ धरतात. आली लग्न घटी समीप नवरा, घेवोनी यावे घरा, ग्रहतो के मधुपर्क पूजन करा, अंतरपटा ते धरा, वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे, दोघे करावी उभी, हे वाजंत्री बहुगलहला न करणे, पुर्या सदा मंगलम. आज झाला आपल्या गावामध्ये, एक झालं आपल्या गावामध्ये कुर्या सदा मंगलम असा अंतरपाठ धरायचा महाराज. कसा धरायचा अंतरपाठ? दोघांची एकमेकावरती वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. खर तर विवाहाच्या वेळेला बरेचसे काय नियम आहे बरं, पण आपण बऱ्याच नियमाला मानत नाही महाराज. नियम अक्षरापासून आहे महाराज, अक्षरा बरं, अक्षरा टाकायच्या. शिवमंगल सावधान ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेसच अक्षरा पडली पाहिजे बरं. दुसऱ्याच्या अक्षरा आपल्या अक्षरामध्ये पडणार नाही याची खात्री घ्यायची असते. डाव्या हातामध्ये अक्षरा ठेवून शुभमंगल सावधानच्या वेळेला ते आपण उजव्या हातामध्ये घेऊन त्याची उधळण करायची असते. त्याच्या पुढे ऐका, अक्षराची उधळण करत असताना पायामध्ये चप्पल नसावी. त्याच्या पुढे ऐका, आणि ज्या अक्षरा आपल्याला त्या वधूवरांच्या अंगावरती टाकायच्या त्या अक्षरा कशा नसाव्या? अर्ध्या नसाव्या. त्या कशा असाव्या? अखंड असाव्या. म्हणजे अखंड त्या वधूवरांना आशीर्वाद प्राप्त होतो. मध्ये अंतरपाठ धरला जातो बरं, असा अंतरपाठ धरतात. आणि मग असा अंतरपाठ धरला काही असं टाटा उंच करून पाहतं महाराज. कुणाला पाहत? खरं सांगा, कुणाला पाहत? मुरली मामा कुणाला पाहतं टाटा उंच? कुणाला पाहत? वनात कोणी घुसलं का काय तिकडं पाहतं का? नाही ना महाराज. मग कुणाकडे पाहतं? जिच्या बरोबर लग्न करायचं तिच्याकडे पाहतं महाराज. आणि मग तिथं सौंदर्य पाहिलं का मनामध्ये म्हणतं माझ्यासारखा मीच भाग्यवान आहे. अशी पत्नी कुणालाच भेटली नाही.
आणि तेच नंतर रावरीच्या कचेरी पुढे 2 वर्षांना भेटतं काय हो. आता तिची तोंड पाण्याची इच्छा राहिली नाही. बरं झालं ना, असं होतं ना. पहिला भाग्यवान समजत होता, आता ते भाग्य शाश्वत नाही. एखादा म्हणेल मला चांगला मुलगा प्राप्त झाला. आत्मदेव ब्राह्मण म्हणत होता मला मुलगा प्राप्त झाला, पेढे घ्या लाडू घ्या, सगळ्या गावामध्ये पेढे वाटत होतं. पण त्याच आत्मदेवाला ज्या वेळेला हाता खालून काढलं, त्या कुणी काढलं धुंदुकारीनं, त्यावेळेला तो आता रडू लागला. आता म्हणेल का मी भाग्यवान. हे सगळं जे भाग्य हे लोकात आहे हे शाश्वत नाही महाराज. मग शाश्वत भाग्य काय. निकटवास म्हणून धनदारा पुत्र जन बंधू सोयी रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. असा असारा भाग्य शाश्वत नाही. मग शाश्वत भाग्य कोणतं. निकटवास बरा संतापायी. आणि असे संत आपल्याला जीवनामध्ये सांगताय साधना कर. आणि तू असताना खरी अर्थानं स्वतःला जीव समजतो, जीव नाही तर तू शिवस्वरूप आहे. आणि अशा असणाऱ्या या मानवी देहाच्या माध्यमातून आपण आपली जीवरूपता घालून टाकणं आणि आपण शिवस्थिती प्राप्त करून घेणं, यासाठी खरी अर्थानं आपण या संसाराला आलो. यासाठी खरी अर्थानं आपण या मानवी जन्माला आलो. ज्यानं असणारी खरी अर्थानं या असणाऱ्या काम क्रोधाधिक विकार सांभून, ज्यानं खरी अर्थानं स्वयंमेव स्वतः पांडुरंग परमात्मा होऊन ज्यानं आपले विकार सर्व संपवले आणि जो खऱ्या अर्थानं आता शिवपरापर्यंत जाऊन पोहोचला, खऱ्या अर्थानं हे या जन्माचं काय आहे भाग्य आहे. आणि त्याच्यासाठी जन्मावं लागतं. म्हणून महाराजांना सांगावं लागतं. तुकोबारांचे शब्द आहे. तुका म्हणे भाग्य या नावे जय. तुका म्हणे भाग्य या नावे संसारी जंगली प्रेया लागे. संसारी जंगली प्रेया लागे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव गेला भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी दे संसारी जन्मी दे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली। बरोबर वेळेमध्ये सेवा पूर्णत्वाला नेण्याचा काय केला प्रयत्न केला। अभंग तो अभंगत असतो महाराज, पण वेळेवर थांबलं का श्रोतेदार प्रसन्न असतात, वेळेवर थांबल्यावर प्रसन्न असतात। नाहीतर कोण्या गावात कधीच गाडी वेळेवर येत नव्हती बरं, 9ची गाडी कधी 10ला यायची, कधी 11ला यायची, कधी 12ला यायची, आणि एक दिवस एसटी बरोबर वेळेवर आली महाराज। कधीतरी आपण दृष्टांत ऐकला असेल, बरोबर 9ची गाडी 9ला आली, सगळे लोक म्हणले ड्रायव्हर कंडक्टरचा सन्मान करा, आणि असा ड्रायव्हर कंडक्टरला गाडीतून खाली घेतलं आणि त्यांचा सन्मान केला। ते ड्रायव्हरच्या हातामध्ये नारळ होतं, पुष्पगुच्छ होता, गळ्यामध्ये शाल होती, वरून पुष्पहार टाकलेला होता। ते ड्रायव्हर म्हणला हा आमचा सन्मान कशामुळे झाला काय कळला नाही। लोक म्हणले कधीच गाडी वेळेवर येत नव्हती, पण आजची गाडी एकदम तंतोतंत वेळेवरच आली। आणि मग ड्रायव्हर म्हणला तुमचा फार मोठा घोटाळा झाला। लोक म्हणले घोटाळा झाला? नाही नाही, हो तुमचा फार मोठा घोटाळा झाला। लोक म्हणले आमचा घोटाळा? काय घोटाळा झाला? अहो घोटाळा असा म्हणे ही गाडी कालच्या 9ची होती, आजच्या 9ला आली। एवढा काय आपला घोटाळा? आपण बरोबर वेळेमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला। समग्र ग्रामस्थांच्या सहकार्यातून वैकुंठवासी पूजने वंदने परमश्रद्धेय नारायणजी बाबा रांधवणे यांच्या आसरा कृपा आशीर्वादानं वैकुंठवासी परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण परदेशी गुरुजी यांचाही आसारा त्या ठिकाणी कृपाछत्र आपल्या गावाला खऱ्या अर्थानं प्राप्त होतं। आदरणीय गुरुजींच्याही आसाऱ्या प्रेरणेनं हा पवित्र असा नामयज्ञ या नामसप्ताहाची या ठिकाणी काय प्रारंभाची असणारी हरिकीर्तन सेवा संयोजक मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली। खरं तर उद्यापासून जगद्गुरु तुकोबारांचं जीवनचरित्र कथा श्री क्षेत्र मांदळीजवळ निमगाव गांगर्डे म्हणून गाव आहे तिथे सुरू व्हायची आहे। म्हणून पहिल्या दिवसाची असणारी हरिकीर्तन सेवा कीर्तनकारला काय पहिला दिवस असो नाहीतर काल्यात असो महाराज, ती काय सेवाच आहे महाराज। तो दिवस त्यासाठी खऱ्या अर्थानं काय असतो नियोजित असतो। म्हणून अशी प्रथम दिनाची हरिकीर्तन सेवा या ठिकाणी आपल्या समोर करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न होता। पुनच एकदा सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो। आणि आज असणारं ज्यांचं सर्वांसाठी असं सुंदर भोजन व्यवस्था ज्या परिवाराच्या वतीनं आहे महाराज, त्या परिवाराच्या वतीनं जगद्गुरु तुकोबारांची आरती या ठिकाणी होईल। रोज त्या ज्यांचं अन्नदान आहे त्यांना आपण या ठिकाणी समोर पाचारण करणार आहोत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण आरती करणार आहोत। ती आरती या ठिकाणी होणार आहे। आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहा, आरती होईल। उद्याच्या सूचना उद्याचं हरिकीर्तन पूजन आरती Hare